श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. रामायण आदर्श समाज का स्वर्णचित्र. समर्पित क्रिएशन्स ही संस्था भारतभूमीत असलेली ग्रंथसंपदा कलेच्या अभिनव माध्यमातून विशेषत्वाने तरुणांपर्यंत पोहोचवून त्यांना या मूळ ग्रंथातील जीवन मूल्यांप्रमाणे आपले जीवन घडवण्यास उद्युक्त करण्यासाठी काम करत आहे. श्री संत सेवा संघाचे संस्थापक पूजनीय श्री संजय गुरुजी यांच्या मार्गदर्शनानेच प्रत्येक माध्यमातून अखिल संत वाङ्मयाचा प्रसार व्हावा आणि संत सेवा घडावी या उद्देशाने चित्रकर्त्री आत्मजा, संगीतकार जीवन धर्माधिकारी, फॅशन डिझायनर सूरज बाठे आणि भरतनाट्यम नृत्यांगना नेहा भाटे यांच्या कला या कार्यासाठी माध्यम ठरल्या आहेत. कोणतेही राष्ट्र खऱ्या अर्थाने तेव्हाच प्रगत म्हटले जाते जेव्हा त्याच्या भौतिक उन्नतीला नैतिक मूल्यांची बैठक असते. हे शक्य आहे ते केवळ महाभारत, रामायण, श्रीमद भगवद्गीता, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी, तुकोबारायांचा गाथा यासारख्या दिव्य जीवन ग्रंथांमधील तत्वविचारातून आणि सकल संत श्रीमद आद्य शंकराचार्य, छत्रपती श्री शिवराय, स्वामी विवेकानंद अशा दिव्य व्यक्तिमत्वांच्या जीवनातील जीवनमूल्यांमधूनच. याच विचाराने संपूर्ण महाराष्ट्र, भारत आणि भारताबाहेरही चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, सीडीज, ऑडिओ बुक्स यांच्या माध्यमातून पोहोचवण्याच्या निर्मळ भूमिकेतून समर्पित क्रिएशन्स काम करत आहे. श्री रामायण आपल्या वैदिक संस्कृतीतील सर्वात प्राचीन असं महाकाव्य. महर्षी वाल्मिकींचं हे महाकाव्य भारतीयांचाच नव्हे तर अखिल मानवजातीचा अमूल्य असा सांस्कृतिक ठेवा आहे. कोणत्याही काळात, कोणत्याही युगात, कोणत्याही स्थळी व्यक्तीनं स्वतःच्या कर्तव्यांचं पालन करता करता संपूर्ण समाजाचं हित साधणारी चिरंतन जीवनमूल्ये म्हणजे श्रीरामायण. धर्माचा अधर्मावर, सुष्टांचा दुष्टांवर, सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय यांचा हा अमर इतिहास. श्री रामायण या जीवन ग्रंथातील ही दिव्य जीवनमूल्ये तरुणांपर्यंत पोहोचावीत हाच यामागचा निर्मळ हेतू. विजय 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 ध्वजराम, जयतु 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 श्रीराम. गीतकार, संगीतकार जीवन धर्माधिकारी यांनी श्री रामायणातील श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई, राजर्षी भरत, रामभक्त हनुमान, महर्षी वाल्मिकी, कुशलव इत्यादी व्यक्तिमत्वे आणि काही निवडक प्रसंग हिंदी भाषेतून शब्दबद्ध केली असून पंडित रघुनंदन पणशीकर, पंडित संजीव अभ्यंकर, पंडित शौनक अभिषेकी, पंडित विजय कोपरकर, विभावरी आपटे, चैतन्य कुलकर्णी, महेश काळे आदी ख्यातनाम गायकांचे स्वर रामायण आदर्श समाज का स्वर्णचित्र या ध्वनिफितीला लाभले. एका वेगळ्या माध्यमातून या आदर्श ग्रंथाच्या प्रसाराचे काम सुरू झाले. या ध्वनिफितीतील अनेक गीतांवर प्रभावी नृत्य संरचना साकार झाल्या. भरतनाट्यम नृत्यांगना आणि संरचनाकार नेहा भाटे यांनी त्यांच्या 30 कलाकारांसह हे हिंदी पद्य रामायण आविष्कृत केले आहे. आत्मज्ञान चित्रमालिकेच्या प्रसिद्ध चित्रकार आत्मजा यांनी तयार केलेल्या पुरातन मंदिराच्या अतिभव्य सेट समोर हा नृत्याविष्कार प्रभू श्री रामचंद्रांच्या अयोध्यापुरीचा एक अनुभव देऊन जातो. या कार्यक्रमाचा गाभा ठरते ते श्री संत सेवा संघाच्या विश्वस्त स्वर्णिमा आणि प्रसिद्ध निवेदक अनिरुद्ध दडके यांच्या आवाजातील भावमधुर, श्रवणीय आणि तत्वज्ञानाने परिपूर्ण असे निवेदन. या अभ्यासपूर्ण निवेदनाचे संहिता लेखन स्वर्णिमा यांचे आहे. कोणाला तरीच आराध्य कसे मानेल? आत्मसाक्षात्कारी ऋषीमुनी आणि संत योग्य आणि सर्वश्रेष्ठच गोष्ट निवडून समाजापुढे आदर्श म्हणून ठेवतात.
उत्कृष्ट गीत, संगीत, नेपथ्य, नृत्य आणि श्री रामायणातील व्यक्तिरेखांच्या वैशिष्ट्यपूर्ण निवेदनाने सजलेला रामायण आदर्श समाज का स्वर्णचित्र हा नृत्याविष्कार एक वेगळे, आकर्षक आणि प्रभावी माध्यम ठरत आहे. या कार्यक्रमाच्या अनुभवाविषयी बोलताना समर्थ व्यासपीठाचे ज्येष्ठ प्रवचनकार आणि अभ्यासक परमपूजनीय सुनील चिंचोलकर म्हणतात, रामकथेचा एक अलौकिक आणि अद्वितीय असा नृत्याविष्कार आपण गेले तासभर या ठिकाणी पाहत आहोत. श्री संत सेवा संघ आणि समर्पित क्रिएशन्स यांनी रामायणावरील सादर केलेला नृत्याविष्कार पाहून मन थक्क झाले. रामायणावरील 25 प्रवचने ऐकून जे साधणार नाही ते केवळ या नृत्याविष्काराच्या एकाच कार्यक्रमातून साधले जाते. विशेष म्हणजे हा सर्व कार्यक्रम तरुण साधकांनी बसवलेला आहे. म्हणजे हा कार्यक्रम कलेचा आविष्कार नव्हता, तर साधकांच्या अंतःकरणातील श्री रामभक्तीचा प्रकट आविष्कार होता. विशेष म्हणजे स्वर्णिमा आणि अनिरुद्ध दडके यांची निवेदन करण्याची सुरेख शैली आणि विशेष म्हणजे अत्यंत प्रभावी शब्दात लिहिलेले निवेदन श्रोत्यांच्या मनाची पकड घेऊन जाते. अप्रतिम आणि भव्य असे सेट्स, आकर्षक वेशभूषा, चपळ हालचाली, मुद्राभिनय, उत्तम संगीत, प्रासादिक रचना, भावपूर्ण सादरीकरण, कर्णमधुर गायन हे सारे मनोहारी आहे. परमपूजनीय संजय गुरुजी आणि त्यांचे साधक हे केवळ अभिनंदनास नव्हे तर आदरास पात्र आहेत. अशाच प्रकारे राजा शिवछत्रपती यांचे प्रेरणादायी जीवन सादर करावे आणि भाविकांना नेत्रसुख प्रदान करावे ही प्रेमाची विनंती. या कार्यक्रमाच्या अनुभवाविषयी बोलताना गदिमा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, गीतकार, संगीतकार, लेखक, दिग्दर्शक श्री आनंद माडगुळकर म्हणतात, आदरणीय संत सज्जन, रामायण आदर्श समाज का स्वर्णचित्र आणि श्री रामचंद्र चरणौ शरणम प्रपद्ये या 2 सीडीच्या प्रकाशन समारंभाच्या देखण्या सोहळ्यात उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. जीवन धर्माधिकारी यांनी स्वरचित प्रासादिक रचनांना चढवलेले शास्त्रीय स्वरावरण आणि त्याचे रंगमंचावर झालेले अप्रतिम नृत्याविष्करण पाहताना मन हरखून गेले. पंडित संजीव अभ्यंकर आणि पंडित रघुनंदन पणशीकरांच्या आवाजाने नटलेला तो कार्यक्रम पाहताना क्षणभर असा आभास झाला की खरोखरच ते सत्ययुग आणि ते प्रभू श्री रामचंद्र पुन्हा एकदा अवतरले तर नाही ना. श्री जीवन धर्माधिकारी आणि आपण त्यांचे सारे सहकारी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जे परिश्रम घेतले ते रंगमंचावर स्पष्टपणे दिसत होते. काव्याविषयी बोलायचे तर काव्य प्रासादिक तर आहेच, पण पात्रांच्या मनोगताच्या स्वरूपात रामकथा मांडण्याची कल्पनाही मला खूपच भावली. आपले गुरुजी संजयजी हे पूर्वाश्रमात माझे निकटचे सहकारी होते, हाही माझ्या आयुष्यातील सुखद योगायोग. भावी काळातही आपल्या संस्थेकडून समाज प्रबोधनाचे कार्य अखंडपणे होत राहावे ही सदिच्छा व्यक्त करतो. विजय 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 ध्वज राम, जयतु 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 श्रीराम. सृष्टि हुई हर्ष भरित, दृष्टि हुई राम, सृष्टि हुई हर्ष भरित, दृष्टि हुई राम. सुर मुनि नर नारी पूजित श्रीराम, पूजित श्रीराम. वैदेही सन विराजित स्वामी श्रीराम, वैदेही सन विराजित स्वामी श्रीराम. साया बन चले लक्ष्मण